आणि सगळ्यात मोठी बातमी आज दिवसभरातली, नराधम आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच दत्ता गाडेला स्वारगेट पोलिसांनी कोर्टामध्ये सादर केलेलं होतं। 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे दत्ता गाडेला। कालच संपूर्ण थरार दत्ता गाडेच्या अटकेचा आणि त्याला पकडण्याचा आपण पाहिलाय। स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, जी मागणी कोर्टाने मान्य केल्याचं दिसतंय। त्यामुळे आता 12 मार्च पर्यंत दत्ता गाडे हा पोलीस कोठडीमध्येच असेल। वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, कोर्टाने काय म्हटलं? ज्ञानदा साधारणपणे 10 मिनिटं कोर्टामध्ये आर्ग्युमेंट जे ते या आरोपीच्या पोलीस कोठडीवरती झालंय। पोलिसांनी रिमांडची काही महत्वाची कारणं दिलेली होती, त्याच्यामध्ये या आरोपीचे गुन्हा करता वेळीचे कपडे, त्याबरोबरच मोबाईल जो आहे तो जप्त करायचा आहे। या सगळ्या फरारी काळामध्ये त्याला कुणी मदत केली आहे, आर्थिक मदत केली आहे की त्याला आसरा दिलाय, सहारा दिलाय, याचा सगळ्याचा तपास करायचा आहे। गुन्हा करताना त्याच्या सोबत आणखी कोण होते, या बाबींचा तपास करायचा असल्यानं आरोपीची 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी तपास अधिकारी जे आहेत युवराज नांद्रे यांनी केलेली होती। न्यायालयानं ही मागणी जी आहे ती मान्य केली आहे। या सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये वाजिद खान बिडकर जे आरोपीचे वकील आहेत, यापूर्वी सुद्धा त्यांनी त्याच्या बाजूनं न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केलेले आहेत। त्यांनी या आरोपीच्या वतीने आर्ग्युमेंट करताना आरोपी हा काही हॅबिच्युअल ऑफेंडर नाही असं सांगितलं। याचं कारण युवराज नांद्रे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी या आरोपीची माहिती न्यायालयाला देताना स्पष्ट केलं की या आरोपीवर 6 गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यापैकी 5 गुन्ह्यांमधल्या फिर्यादी या महिला आहेत। म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये या आरोपीची एकूण मानसिकता काय आहे ते यातून स्पष्ट होतं असं तपास अधिकारी म्हटलेले होते। मात्र धक्कादायक बाब म्हणजे जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी बचाव करताना न्यायालयामध्ये जे आर्ग्युमेंट केलं ते अत्यंत निषेधार्ह आहे। या महिलेनं स्वतःहून ती बसमध्ये गेलेली होती आणि आरोपीने तिला नेलेलं नव्हतं असा दावा त्याने केलेला होता। मात्र न्यायालयाने हे सगळे दावे जे आहेत ते खोडून काढले आणि पहिल्या झटक्यात थेट 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या आरोपीला सुनावली आहे। न्यायालयामध्ये मोठा बंदोबस्त त्याला आणण्यासाठी लावण्यात आलेला होता। 2 वेळा त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यासाठी आंदोलनं झाली, माफ करा 2 ठिकाणी आंदोलनं झाली त्याचा निषेध करण्यासाठी। ती होऊ नये किंवा त्याच्यावर हल्ला होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो न्यायालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणावरती लावला। वैभव, त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांना नेमकं काय काय मिळालेलं आहे, कोणकोणते क्लूज समोर आलेले आहेत, याबद्दलचा काही खुलासा पोलिसांनी आतापर्यंत केलाय का? पोलिसांनी न्यायालयामध्ये जी माहिती दिली त्यानुसार आरोपी निष्पन्न करताना सीसीटीव्ही फुटेजेस जी आहेत एसटी स्टँडवरची, ती सीसीटीव्ही फुटेज टेक्निकल एनालिसिस 12 मार्च तक पीसी मिला है। यहाँ पे जो बचाव के वकील थे, पुलिस वाले थे, उन्होंने कहा कि जो मैटर है वो गंभीर है, बहुत डेंजरस रूप का मैटर है। और यहाँ पे जो बता रहे थे वो की सिंपैथी ले रहे थे कि महिला मैटर है बोल के। हमने